नमस्कार मित्रांनो. आज आपण गोड अभ्यास या चॅनलवर इतिहासाची साधने हा इयत्ता 6वीतला दुसरा धडा बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला आपण पहिलं बघून घेऊ काय काय वाचणार आहोत आपण. तर आपल्याला लक्षात येते की त्याच्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आणि प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी असे आपले 5 टॉपिक आहेत. हा पेन वापरायचा होता. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. पण नेमकं हे प्रकार आहे काय? तर सर्वात पहिला आपण समजून घेऊ इतिहासाची साधने म्हणजे काय. समजा आपल्याला एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर अशा वेळी आपण कोणते साधन वापरतो? आपल्याकडे वेगवेगळे पर्याय असतात. त्यातला पहिला पर्याय म्हणजे आपण चालत जाऊ शकतो, किंवा आपण एखाद्या स्वतःची गाडी वापरू शकतो, किंवा दुसऱ्याची गाडी वापरू शकतो, किंवा बस, रेल्वे असे वेगवेगळे उपाय आहेत आपल्याकडे जाण्यासाठी. जसे ते आपले साधने आहेत, तसं इतिहासामध्ये जाण्याचे साधने कोणते? जर आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर कसा जाणून घेता येईल? तर त्याच्यासाठी आपण जे साधन वापरतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण सोर्स म्हणतो, तर ते साधने कोणते? तर इथे 3 साधने दिलेले आहेत त्यांनी. 2.1 आहे भौतिक साधने, 2.2 आहे लिखित साधने आणि 2.3 मौखिक. भौतिक म्हणजे काय? तर आजूबाजूला जे आपल्याला दिसते त्याच्यामध्ये काय असेल. आता तुम्ही जर आजूबाजूला बघाल तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला, त्या सर्व भौतिक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये नाणे येतं, वही येईल, टेबल येईल, घर येईल. सर्व प्रकारचे साधनं जे आहेत आपण आज जे बघतो ते भौतिक साधने आहेत. दुसरे आहे लिखित साधने, जे आपण लिहितो. आधीच्या काळी लेखन कला नव्हती, त्यामुळे त्यांनी जे चित्र काढले असतील, वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन करण्यासाठी म्हणजे इतिहास साठवण्यासाठी जे कार्य केलं असेल त्याला लिखित साधने म्हणतात. नंतर लिहिण्याची कला अवगत झाली, मग त्यांनी ग्रंथ लिहिले असतील, महाभारत, रामायण यासारखे जे काही असतील त्यांना लिखित साधने म्हणतात. त्यावेळी पानं नव्हते, त्यामुळे ते झाडांच्या पत्त्यावरही लिहित होते, भिंतीवरही लिहित होते, त्याला लिखित साधने म्हणतात. आणि मौखिक म्हणजे जे आपण एक दुसऱ्यांना सांगतो, किंवा आपण कोणाला तरी विचारतो. जसे घरातल्या आजी आजोबांना आपण विचारतो तुमच्यावेळी काय होतं, त्यावेळी ते जे सांगतात तेही मौखिक साधन झालं. मग गाणे गात असतील कोणत्याही प्रकारचे, किंवा ते कथा सांगत असतील, ते आहे मौखिक साधने. तर हे 3 आपण बघणार आहोत. नंतर आपण बघणार आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. म्हणजे आपण भारतामध्ये हे जनरलमध्ये झालं एक सामान्यपणे, पण भारतामध्ये कोणती साधने आहेत ते. आणि सर्वात शेवटी आहे इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी, याच्याबाबतही आपण बघणार आहोत. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण डायरेक्ट तक्त्यावर जाऊया. तक्ता समजून घेणं सोपं आहे. हे बघा, हे आधीचे लिखित साधनं आहेत, याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. दगडावर लिहित होते, त्यावेळी पेजेस नव्हते त्यांच्याकडे. हे भृजपत्र झाडांच्या सालीवरही लिहित होते. तर हा तक्ता आहे, खूप महत्त्वाचा आहे. आता आपण याचा अभ्यास करणार आहोत. प्राचीन भारताच्या इतिहासाची लेखनाची साधने कोणती? ठीक आहे. भौतिक साधने इतिहास लिहिण्यासाठी सर्वात पहिले तर आपण गुगलवर बघू, जेणेकरून आपल्याला समजण्यास सोपं जाईल. एका साईडला गुगल ओपन करून घेतो. आता इथे ओपन करून ठेवलेले आहेत टॅब्स. सर्वात पहिलं आहे गुहाचित्रे. जसं सांगितलं की आता आपण ज्यावेळी संशोधक इतिहास शोधण्यासाठी बाहेर निघाले, जेव्हा त्यांनी बघितले गुहा आहेत, गुहेमध्ये गेले, तेव्हा त्यांना तिथे चित्र आढळली. हे गुगल केलेलं आहे आपण. हे बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र आहेत. त्यावेळी लिहिण्याची कला नव्हती त्यामुळे त्यांनी काय केलं, लिहिण्याची कला नसल्यामुळे त्यांनी आजूबाजूला जे दिसते त्यांची चित्र काढले भिंतीवर. आता चित्र कसे काढलेले आहेत बघा. त्यांनी जे आजूबाजूला आहे त्याचे चित्र, त्यावेळी शिकार करत होते हे याच्यावरून समजते. प्राण्यांची शिकार, कोणत्या प्राण्यांची? तर सांबर आहे, हरिण आहे. तर आपल्याला त्याच्यावरून इतिहास समजतो की ते काय करत असतील, कोणाची शिकार करत असतील. इथे बैल दिसत आहे आपल्याला, त्यांची शिकार आहे, लढाईचं दृश्य आहे. त्यावेळी काय होत असेल हे ह्या चित्रावरून आपल्याला समजतं. कोणते प्राणी असतील, काय असतील. म्हणजे एक प्रकारे आपण ही चित्र बघून, गुहाचित्रे बघून तेव्हाचा इतिहास सांगू शकतो. दुसरं आहे मातीची भांडी. आता मी तुम्हाला काय शिकवत आहे, मी सांगत आहे भौतिक साधने. ओके, भौतिक साधने असल्यामुळे हे आजूबाजूला काय दिसतं त्यावेळी त्यांना हे दिसले गुहाचित्रे. दुसरे आहे मातीची भांडी. मातीची भांडीमध्ये आपल्याला लक्षात येतं हे हडप्पामधले आहे. आपल्याकडे जी संस्कृती होती वायव्य भागामध्ये, त्याचे तिथे जेव्हा उत्खनन झालं तेव्हा ही भांडी सापडली. ही भांडी बघू शकतात. त्यावेळी ते आपण जसे आता स्टीलचे भांडे वापरतो, वेगवेगळ्या धातूचे, ॲल्युमिनियम, तसे त्यावेळी हे मातीचे भांडे वापरत होते. धातूची नंतर वापरात आली, पण सुरुवातीला
मग हे भांडे बघून आपल्याला समजतं की त्यावेळी टेक्नॉलॉजी कुठपर्यंत पोहोचली होती, त्यांनी कुठपर्यंत म्हणजे अचिव्हमेंट होती त्यांची, कशा पद्धतीने त्यांनी काय काय केलं, भांड्यावर नक्षीकाम आहे, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला इतिहास समजतो की आता फॉर एक्झाम्पल ह्या भांड्यावर मासे आहे म्हणजे मासेमारी करत असावेत, ते नदीजवळ असेल, समुद्रकिनारी राहत असतील, आकारावरून समजतं की त्यांनी ते व्यवस्थित बनवलेले आहे. बघू शकता हडप्पातले आहे ते हे भांडे मिळालेले आहेत, त्याच्यावरून आपण हडप्पाचा इतिहास सांगू शकतो. नंतर आहे इथे मातीची शिल्पे. मातीची शिल्पे म्हणजे टेरेकोटा ऑब्जेक्ट म्हणतात त्याला. हे बघा, ज्यावेळी उत्खनन झालं म्हणजे हे कसं असतं, वेळेनुसार ते गाडल्या जातात जमिनीखाली वस्तू, मग तेव्हा उत्खनन करून आपल्याला अशा शिल्पे मिळालेले आहेत. छोटे छोटे लहान मुलांचे खेळणे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे बनवलेले आहेत ते आपल्याला समजतं. त्यावरूनही आपल्याला समजू शकतं त्या काळी कसे असेल. हे कुटुंब दिसत आहे, प्राणी आहेत आजूबाजूला, इथे खेळणे आहेत म्हणजे ते खेळत असावेत, इतिहास समजतो आपल्याला. पुढे आहे मणी. मणी म्हणजे बीड्स आहेत त्यांच्याकडे. मण्यांचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी, मग तर दागिने बनवण्यासाठी नाही, कदाचित याचा वापर ते वजन माप करण्यासाठी घेत असतील. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे मणी आहे. गुगल इमेज आहेत ह्या सर्व. हे बघा मणी आहेत, तेही सापडले आपल्याला. हे नैसर्गिक नाही, मानवनिर्मित आहेत, कोणीतरी बनवलेले आहेत आणि ते मातीमध्ये मग मिळालेत. मग याच्यावरून म्हणजे आपल्याला समजते की त्यावेळी तिथे कोण राहत असेल आणि ते यांचा वापर करत असतील. पुढे आहे रत्न आणि दागदागिने. आज तुम्ही बघाल तर आपणही दागदागिने वापरतात, पण त्या सोन्याची वापरतात, चांदीची वापरतात, पण त्यावेळी कोणती वापरत असतील तर तेही उत्खननातून आपल्याला समजतं आहे. बघा हडप्पाचे दागिने आहेत हे. त्यांनाही आवड होती, म्हणजे आपल्याला समजतं की त्यांची आवड काय असेल, जे मिळेल त्याच्यापासून ते दागिने बनवत होते. नंतर आहे दगडी शिल्प आपल्याकडे. हे दगडापासून बनवलेले शिल्प आहेत. आता हे बघून तुम्हाला काय वाटतं? इथे एक माणूस आहे ज्याच्या डोक्यावर एक म्हणजे कोणतेतरी दागिना आहे, त्याची दाढी वाढलेली आहे, त्याच्या अंगावर शाल आहे. म्हणजे ते शिल्प पाहून आपल्याला इतिहास समजतो एक प्रकारे. आपण हे बघून सांगू शकतोय की त्यावेळी ते लोक कसे राहत असतील, ते म्हणजे काय काय वस्त्र कोणते वापरत असतील, या वस्त्रावर डिझाईन आहे बघा. म्हणजे आपण हे नुसती वस्तू बघून आपण इतिहास सांगतोय. नंतर आहे नाणी. संशोधन करताना त्यांना नाणीही सापडले. नाणी बघू आपण. हे हडप्पा मेटल आहेत, हे मेटलचे, तांबे सोने हे पण वापरायचे, ते मेटल आहेत सर्व. आपल्याला कॉईन्स हवेत. आता आपण गुगलवर जेव्हा कॉईन्स सर्च करतो हे नाणी येतात. फक्त एन्शंट मग हे समुद्रगुप्ताच्या काळातलेही दिसतात आपल्याला, हडप्पाच्या काळातलेही दिसतात. नाणी म्हणजे आजच्यासारखी एकदम गोल नाणी नव्हते, चौकोनी नाणे, जसे त्यांना जमतील व्यवहार करण्यासाठी, त्यांना जे योग्य वाटलं तसं त्यांनी त्यांची टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे जी असेल ती वापरून त्यांनी हे बनवलेले आहेत. त्यामुळे मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला त्यांची टेक्नॉलॉजी समजते, कुठपर्यंत त्यांनी धातूचा शोध लावला असेल, कशापासून नाणी बनवली असेल, हे सर्व आपल्याला समजतं. मातीपासून बनवली आहे, हाडांपासून बनवली आहे, कशापासून. हे आहे त्यांची नाणी. आणि शेवटी एक आहे शस्त्रे. आता आपल्याला माहीत आहे आत्ता जशी युद्ध होतात तसे त्यावेळी होतच होती. मग ते शस्त्र कशापासून, असं नाही की ते आजच्यासारखे बंदुका तलवारी वापरत होते. तर सुरुवातीला जेव्हा मानव एकदम आदिम होता त्यावेळी ते दगड वापरायचे प्राण्यांना मारण्यासाठी, कधीकधी मेलेल्या प्राण्यांचे हाडं वापरायचे. नंतर झाडांपासून जे मिळेल त्यांना, धनुष्यबाण बनवत असतील, जे आता इथे बघू शकता हे माशाचं हाडं वापरले त्यांनी. हत्तीचे दात म्हणा, दगडापासून जे बनेल जे बनवता येईल. मॅपमध्ये आहे, चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला. अशा पद्धतीने त्यांनी बनवलेले आहेत हे दगडाचे आहेत. मग नंतर हळूहळू जेव्हा धातूंचा शोध लागला तेव्हा धातूपासून बनवले त्यांनी. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतं की वेगवेगळ्या पद्धतीचे शस्त्र आहेत, एकाच गोष्टीपासून बनवलेले नाही आहेत. हाडं, माती, त्यांना जे वापरण्यास योग्य राहील त्याच्यापासून बनवलेलं आहे. कुऱ्हाडही आहे. तर हे आहे भौतिक साधने. हे बघून आपल्याला समजतं की इतिहासामध्ये त्यांनी काय वापर केला असेल, कशासाठी केला असेल.
दुसरं आहे वस्तू झालेलं आहे आपल्याला हे वस्तू दिसल्या, आता आपल्याला एक एक वस्तू सापडत गेल्या आणि त्याच्यावरून आपण इतिहास सांगितला. आता वास्तू, जसे वस्तू वापरायचे तसे त्यांना राहण्यासाठी गरजेच्या होत्या. काही काही वस्तू राहण्यासाठी किंवा सभा घेण्यासाठी. त्यातली पहिली आहे वास्तू गुहा. आता गुहा आपण बघू. गुगलवर जेव्हा आपण गुहा सर्च करतो तेव्हा आपल्याला बघा अजंता केव्ज, एलोरा केव्ज म्हणजे अजंताच्या लेण्या, एलिफंटा केव, बदामी केव, अशा पद्धतीच्या लेण्या आपल्याला सापडतात. इमेजवर जाऊ आपण. तर ह्या गुहा बघून आपल्याला समजतं ह्या नंतर मानवनिर्मित आहे. काही काही नैसर्गिक गुहा असतात, म्हणजे जशा मिळाल्या तसे ते तिथे राहत होते, त्यांनी फक्त चित्र काढली. ह्यानंतर खोदकाम करण्यात आलेलं आहे. पण काही नैसर्गिक गुहाही असतात, जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं, पेंटिंग केले होते, ते जशा मिळाल्या तशा त्यांनी राहण्यास सुरुवात केली होती. हे नंतर बनवण्यात आले. पण त्याच्यावरून आपल्याला इतिहास समजतो की ते कशा पद्धतीने, जसं आपण बघितलं एन्शंटमध्ये फक्त त्यांनी चित्र काढले आणि त्या गुहा एकदम प्रिमेटिव्ह होत्या, म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या, म्हणजे तेव्हा त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती. परंतु नंतरच्या गुहा तुम्ही बघाल इथे खोदकाम झालेलं आहे, भरपूर बुद्धांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत, दगडातून खोदून बनवलेल्या आहेत. याचा अर्थ काय, तर त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी होती, त्यांच्याकडे ते आर्किटेक्चर होते सर्व. त्यांनी ते तशा पद्धतीने कोरीव काम करून घेतले. मग घरे, आता हडप्पामध्ये आपल्याला घरं सापडलीत. हे बघा हडप्पाची घरे. हे उत्खनन करताना त्यांच्या लक्षात आलं की ते घरे आधीच्या काळी होती, म्हणून इतिहास समजला की इथे आधी लोक राहत होती. हे त्यांचे घराचे इंटेरियर डेकोरेटर आहेत, हे सगळे डेकोरेशन सर्व. याच्याबद्दल आपण पुढे वाचणारच आहोत. घरे झाले. मग आहेत स्तूप आहेत. नेक्स्टमध्ये स्तूप आहे, बौद्ध स्तूप आहेत. हे स्तूप आधीच्या काळी बांधले गेले आणि त्याच्यावरून आपल्याला इतिहास समजतो त्यांचा. प्रत्येक बाब जे आपल्याला आधी आढळते त्याच्यावरून आपल्याला इतिहास बांधण्यास मदत होते, इतिहास लिहिण्यास मदत होते. स्तूप झाले. मग पुन्हा लेणी आलेल्या आहेत. हे सगळे लेणी आहेत, दगड खोदून बांधलेले आहेत. मंदिरे आहेत, चर्च आहेत, मशिदी आहेत आणि स्तंभ आहेत, पिलर्स आहेत. हे बघा वेगवेगळे मंदिर आहेत. बिहारमध्ये सापडले, तमिळनाडूमध्ये, उत्तराखंड, भारतात आणि जगामध्ये इतर ठिकाणीही सापडलेले आहेत अशा पद्धतीचे मंदिरे. आज आपण व्हिजिटही करतो खूप साऱ्या ठिकाणी. हे मंदिरं आधीच्या लोकांनी जे बांधले आहेत त्यांच्यावरून त्यांचा इतिहास आपल्याला समजतो. स्तंभ झालेले आहेत, त्यावेळची टेक्नॉलॉजी समजते. हे सर्व झाले भौतिक साधने. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण बघितलं आणि आपण एक प्रकारे आपण इतिहासही सांगितला. हे सर्व भौतिक साधने, त्याला मटेरियल सोर्सेसही म्हणतात. आता हे सर्व झाल्यानंतर आपण पाहणी केली आणि आपण इतिहास मांडला. पण दुसरेही साधनं आहेत. दुसरं साधन आहे लिखित साधन. लिखित म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल आता आपण बघू. हडप्पा लिपीतील लेख, आणि हे आपण फक्त प्राचीन भारताचं बघत आहोत. जगामध्येही सापडले, पण आपला सध्या फोकस आहे प्राचीन भारत. त्याचा इतिहास लिहिताना आपण बघतो हडप्पा लिपीतील लेख. तर आता तुम्ही गुगल केल्यावर दिसून येतं इन द स्क्रिप्ट आहे. अशा पद्धतीने त्यांनी जे सील बनवले होते किंवा त्यांनी जे लिखाण केलं होतं ते अशा पद्धतीचं आहे. आणि हे लिपी आजपर्यंत वाचता आलेली नाही आहे. आपण जसं लिहितो तसं नाही आहे, हे वेगळ्या प्रकारचं आहे. त्यांच्या वेळची ती जी भाषा असेल, त्यांना जी सुचली असेल त्या पद्धतीने त्यांनी ते बनवलेलं आहे. तर हे सापडले उत्खननात, त्याच्यावरून आपल्याला इतिहास समजतो की त्यांच्या हत्तीसा आहे, वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र आहे तिथे. त्यावरून आपला इतिहास समजून येतो आपल्याला. नंतर आहे लिखित साधनामध्ये वैदिक साहित्य. मग थोडंसं हडप्पानंतर पुढचा काळ आहे तो वैदिक. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल वेदांमध्ये आपण जे म्हणतो वेद, कोणते कोणते वेद आहेत. ऋग्वेद आहे, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आणि ते चित्रही आहेत. आपण ज्यांच्याबद्दल ऐकतो वेदांबद्दल ते हे वेद आहेत. त्यांचं वाचन केल्यावर त्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्याच्या आधारे इतिहास लिहिला गेला. त्यांनी जे लिखाण केलं ते बघून की त्यावेळी कशी परिस्थिती असेल ते आपल्याला समजलं. नंतर इथे आलं मेसोपोटेमियातील इष्टिका लेख. आता मेसोपोटेमिया का आला, आपण भारताचं बघत आहोत, कारण त्यावेळीही व्यापार होत होता. आणि इष्टिका लेख म्हणजे एक प्रकारे टॅबलेट असं म्हणतात त्याला, मेसोपोटेमियन टॅबलेट. इथे आपण सर्च करूया.
क्ले टॅब्लेट्स. हे बघा, हे मेसोपोटेमियामध्ये सापडलेले आहेत. मग त्यांची लिपी वाचून त्यांना समजतं की काय घडलं असेल इतिहासामध्ये, कारण शेवटी आपण कसला अभ्यास करतो, इतिहास लेखनाचा. मग त्यावेळी हेही सापडलं मेसोपोटेमियामध्ये इष्टिका लेख, म्हणजे टॅबलेट, जसे आजचे टॅबलेट असतात आपण जे वाचतो, ज्याच्यावर अभ्यास करतो, ते टॅबलेट्स. नंतर आहे महाभारत रामायण लिहिलं गेलं. हे आपण टी व्हीवर पण बघतो सिरीज, तेही कुठून आलेलं आहे, हे सापडले आणि त्याच्यानुसार इतिहास लिहिला गेला. आणि मग आपण आज ते जे टी व्ही सिरियल बघतो ते याच्यानुसार बनवले गेले आहे. महाभारत रामायण झालं. मग जैन आणि बौद्ध साहित्य आहे. आता जैन साहित्य जर सर्च कराल त्याच्यामध्ये दिसून येतं, अगम म्हणतात त्याला, लिटरेचर अगम, दिगंबरा लिटरेचर, श्वेतांबर, पुढे येईल ते. तर हे जैन लिटरेचर आहेत. त्याच्यावरून त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. मग बौद्ध साहित्य, बुद्धिस्ट लिटरेचर, त्यांच्याविषयी जे लिहिलं गेलं बुद्धांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यानंतरच्या काळामध्ये, त्याच्यावरून आपल्याला समजतं की बौद्धांच्या काळात इतिहास काय असेल. नंतर ग्रीक इतिहासकार, प्रवाशांचे लेखन. आता हे कोण बरं, जे भारतात आले होते ते ग्रीक इतिहासकार. आता त्यांच्याबद्दल आपण जर वेबसाईट सर्च केली तर आपल्याला दिसून येतं ट्रॅव्हल लॉग्स, म्हणजे त्यावेळी कोणते कोणते ट्रॅव्हलर्स भारतात आले होते. तर याच्याबद्दलही पुढे माहिती मिळेल आपल्याला. इंडिका आहे, मेगास्थेनिक्स इंडिका बघा, चंद्रगुप्त मौर्याच्या काळात आला होता. आणि काल आपण जे बघितलं होतं पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी, ग्रीक खलाशाने लिहिलं होतं पुस्तक. कोण होता नाव माहीत नाही, पण त्यांनी लिहिलं होतं, अननोन आहे, ॲनॉनिमस आहे. मग अशा पद्धतीने जे हे फायन जेव्हा भारतामध्ये आला होता त्याने पुस्तक लिहिलं. अशा पद्धतीचं नव्हतं, बेसिक स्वरूपाचं होतं. ते सर्व पुस्तकं इथे आपल्याला दिसतील. तर हे अशा पद्धतीने ग्रीक जे प्रवासी भारतात आले त्यांच्याबद्दल. चीनी प्रवासी आले, त्यांचं पण आपण बघितलं, युआन शॉन, हे सर्व त्यांनी जे लिहिलं ते आपल्याला त्यांच्या लिखाणावरून समजतं की काय काय असू शकतं, त्यावेळी इतिहास समजतो. नंतर आहे व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख, त्याच्याबद्दलही माहिती घेऊ. आता बघा इथे व्याकरण म्हणजे आपलं जसं आता आहे त्याच पद्धतीचं, पण त्यावेळी व्याकरण बनवताना ज्यावेळी उदाहरणं देतात त्यावरून आपल्याला समजतं. आता मी ते विकिपीडियावर गेलो, व्याकरण सर्च केलं, अष्टाध्यायीचं येतं बघा, संस्कृतमध्ये लिहिलं पाणिनी. हा लेखक आहे पाणिनी, त्यांनी अष्टाध्यायी लिहिलं. मग त्याच्यामध्ये त्यावेळी त्याने व्याकरण लिहिताना जे उदाहरणं दिले असतील, त्यावेळीच्या ज्या कथा सांगितल्या असतील, त्याच्यावरूनही आपल्याला इतिहास समजतो. ते झालं. नंतर आहे सिद्धांत कौमुदी, संस्कृतमध्ये लिहिलं होतं भट्टोजी दीक्षिताने. नंतर अजून आहे आपल्याकडे महाभाष्य, पतंजलीचं महाभाष्य आहे. त्याच्यानंतर कविराज मार्ग, अमुक वर्ष 1च्या काळात, हे पण कन्नडमध्ये आहे बघा. नंतर पर्यवेक्षक, संस्कृत ग्रामर आहे, अच्युत्य यांनी लिहिलेलं आहे, पिशार्दी. तर त्या पुस्तकांचा वापर करूनही आपल्याला समजून येतं. पुराण ग्रंथ आहे, कोरीव लेख आहेत वेगवेगळे, त्यावरून आपल्याला समजतो इतिहास. तर हे सर्व झाल्यावर काही मौखिक साधने आहेत. आता मौखिक साधने म्हणजे काय, तर मी जसं सांगितलं की आपण एक तर वस्तू ज्या आपल्याला सापडल्या, ज्या आपण बघितल्या, जे लिहिलेलं होतं ते, परंतु काही अशा गोष्टी ज्या नष्ट होतात काळाच्या ओघात. जसं तुमचं एखादी वही असेल जी तुम्ही लहान असताना वापरली असेल, ती आता नाही आहे, किंवा एखादी वस्तू हरवली असेल तर त्याच्याबद्दल आपण विचारतो एखाद्याला, मग तो आपल्याला त्याबद्दल सांगतो. त्याला म्हणतात मौखिक साधने. मौखिक म्हणजे काय, जसे आपली आजी आहेत, आजोबा आहेत, त्यांना आपण एखादी विचारतो तुमच्यावेळी कसं होतं, त्यावेळी लिखित काही नसतं, ते आपल्याला तोंडी सांगतात, त्यावेळेचे तोंडी गाणे गातात ते, त्याला सर्वांना म्हणतात मौखिक साधने. सोपं आहे, एवढंच आहे याच्यामध्ये. आता आपण 2.1 झालं, 2.2 झालं, 2.3. हे 2.1 काय होतं, भौतिक साधने, हे लिखित साधने, आणि हे आहे मौखिक साधने. आता आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. तर सेम तेच आहे जे आपण याच्या आधी वाचलं. इसवी सन 1500 पासूनच्या इतिहासाची माहिती कशातून मिळते, वेदातून मिळते. नंतर काय येतं, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत, हे सर्व आपण आत्ता बघितलं. हेच आहे सर्व भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, 2.5 इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. आता
आपल्याला समजा एखादी वही मिळाली आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की काल इथे एक मोठा भूकंप झाला होता. आता असं जर असेल तर आपण तिथे होतो, खरंच झाला होता का हे आपण तपासू. आपण बघू की खरं आहे की खोटं. तसंच हजारो वर्षापूर्वी जे लेख लिहिले गेले ते खरे आहेत का, की ते लिहिले म्हणून खरे आहे असं न मानता कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला, हे असे सगळ्यांची छाननी करावी लागते. आणि जेव्हा ते आपल्याला असं वाटतं हे खरं आहे, विश्वासार्ह आहे, तेव्हाच त्याला समावेश इतिहासामध्ये होतो. त्याशिवाय इतिहासामध्ये समावेश करणं चुकीचं राहील. आता यांनी इथे एक प्रश्न विचारला, काय कराल. आता हे पण इतिहासाशी रिलेटेड आहे. तुम्हाला एक जुने नाणे सापडले, म्हणजे ऐतिहासिक वस्तू सापडली, तर ऑप्शन दिले स्वतःजवळ ठेवाल, पालकांना द्याल, वस्तू संग्रहालयात जमा कराल. 3 ऑप्शन दिलेले आहेत. चौथा ऑप्शन असायला पाहिजे होता विकाल, कारण ते पण त्यांनी खूप जणांनी तो टिक केला असता. तर हे बरोबर आहे, वस्तू संग्रहालयात जमा कराल. तर अशा पद्धतीने आपला हा धडा संपतो. खूपच सोपा धडा आहे आणि महत्त्वाचा आहे. UPSC MPSC या वेगवेगळ्या एक्झाममध्ये, इवन UPSCच्या ऑप्शनलमध्ये या धड्याचा आपल्याला कामी येतो पूर्ण धडा. हा चार्ट जर तुमच्या लक्षात आला तर हा धडा पूर्ण समजेल. इंग्लिशमध्ये आहे आपल्याकडे चार्ट, मटेरियल, सोर्स, रिटर्न, ओरल. हाही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. आणि हे धड्याखालचे प्रश्न आहेत, हेही बघा. जर सोडवता येत असतील तर सोडवा. स्क्रीन पॉज करा आणि आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.